पुण्यातल्या दौंड तसंच अहिल्यानगरमधल्या गर्भलिंग निदान स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकरणांनी मन सुन्न झालंय। दोषींना शिक्षा होणारच अशी माहिती आमदार चित्रा वाघ यांनी दिली। नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये अरुण लखानी यांची बिनविरोध निवड झाली। त्यानंतर रामनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसंच मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळवायचं ही भाजपची कार्यपद्धती असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली। भाजपा फक्त मोडून तोडून यश मिळवण्याचा प्रयत्न करते असंही ते म्हणाले। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवी मुंबई पालिका आयुक्त कैलाश शिंदे आणि महापौर सुजाता पाटील यांची भेट घेतली। नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात 2000 संशयास्पद जन्म प्रमाणपत्र दिल्याचं निदर्शनास आणून दिलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरे यांचं रायगडच्या महाड माळगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। फटाके फोडत आणि पेढे वाटत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। यवतमाळ विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली। भाजपा समन्वयक नितीन भुतडा यांनी माघार घेतली। मी पक्षाचा समर्पित कार्यकर्ता असल्यानं माघार घेत असल्याचं भुतडा म्हणाले। नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होणार आहे। भाजपचे राजू पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे असा थेट सामना आहे। कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली। ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही कारवाई करण्यात आली। ठाकरे गटाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली। देवयानी डोणगावकर यांच्या माघारीनंतर गणेश लोखंडे निवडणूक लढणार आहेत। सोन्याच्या चमच्यानं दूध पिऊन राहुल गांधी मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई गरिबी कळत नाही असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना लगावला। पुण्यामध्ये पवार गटानं आमचा विश्वासघात केला असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला। राष्ट्रवादीने आम्हाला विश्वासात न घेता परस्पर माघार घेत आमचा विश्वासघात केला असं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेते आता संदीपान भुमरे आहेत असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं। जिल्ह्यातल्या गटबाजीमुळे शिवसेनेची 2 निवडणुकीमध्ये पिछेहाट झाली होती, त्यावरून आता एकनाथ शिंदेंनी याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती आहे। शासनानं कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती शासनाकडून निश्चित करण्यात आली। तर हैदराबाद गॅझेट शासन निर्णयानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नातेसंबंधातल्या व्यक्तीनं द्यायच्या शपथपत्राचा नमुना सुद्धा जाहीर करण्यात आला। गिरीश महाजन यांनी सांगितलं म्हणून मी माघार घेतल्याचं गणेश गीते यांनी म्हटलं। मला युती धर्म पाळण्यासाठी सांगितल्यानं मी अर्ज मागे घेतल्याचं ते म्हणाले। नगरसेवक अशरफ आझमी यांनी केंद्र सरकारच्या जेएम पोर्टल विषयावर पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिले। जेएम पोर्टलद्वारे छत्री घोटाळा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। विधान परिषद निवडणुकीतून सुनील टिंगरे यांनी अर्ज मागे घेतला। पार्थ पवार यांनी टिंगरे यांची नाराजी दूर केल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला। अमरावतीमध्ये काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। पक्षाची ताकद आणि उमेदवाराचा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा असल्यानं अपक्ष अर्ज मागे घेतल्याची माहिती प्रशांत महल्ले यांनी दिली। गोवा राज्यातल्या पणजीमध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। गोव्यामध्ये शिवसेनेचा संघटनात्मक विस्तार करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। अमरावतीमध्ये वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा विधान परिषद निवडणूक लढतात। आपण मतदारांचं प्रतिनिधित्व करत असून ही निवडणूक कार्यकर्ता विरुद्ध नेता अशी असल्याचा दावा विश्वकर्मा यांनी केला। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत। ईश्वरकर यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी दबाव टाकण्यात आला असं ते म्हणाले। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर साजिद बेग यांनी निवडणुकीतून माघार घेतली। महायुतीच्या उमेदवाराचा विजय सुकर व्हावा म्हणून माघार घेत असल्याचं बेग यांनी सांगितलं। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस पाहायला मिळते। पवार गटाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याआधी विश्वासात घेतलं नाही असा आरोप उबाठाकडून करण्यात येतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध निवडून आले। मुलाच्या विजयानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोर गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम राहिले। नाशिकमध्ये आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशी लढत होणार आहे।
अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार करण ससाणे यांनी माघार घेतली. अर्ज माघारीसाठी कुणीही दबाव टाकला नाही असं वक्तव्य ससाणेंनी केलं. काँग्रेसच्या माजी नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी शिवसेना नगरसेविका रेखा यादव यांच्यावर गंभीर आरोप केले. रेखा यादव यांच्याकडे 2 रेशन कार्ड आहेत. मालकी हक्काची घरेही प्रत्यक्षात जास्त असून त्याबाबतची खोटी माहिती दिल्याचा आरोप म्हात्रेंनी केला. अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीतले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मी अर्ज माघारी घ्यावा यासाठी माझ्या घराला काही लोकांनी गराडा घातला होता. माझ्या गाडीच्या मागे काही गाड्या फिरत होत्या असा दावा पानसरेंनी केला. कॉक्रोच जनता पार्टी ही तरुणांसाठी आहे. एका तरुणानं सुरू केलेल्या सोशल मीडियावरच्या विषयाला केंद्र सरकार घाबरते अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. पुण्यातल्या हडपसर इथल्या विषारी दारू प्रकरणी आकडे दाबण्यात आलेत. अवैध दारू प्रकरणी पोलीस हप्ते घेतात. पोलीस ठाण्यात गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जातो असा आरोप रोहित पवार यांनी केला.